Hello, I'm audible to all. Ma'am. Yes, ma'am. Okay. Good afternoon, all of you. Good afternoon. Good afternoon. Is it screen is visible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. In previous lecture, we have studied the traditional systems of medicine. In that, we have covered the Ayurveda systems of medicine, Ayurveda indigenous systems of medicine, then Siddha system of medicine, then homeopathic system of medicine, and Unani system of medicine. These all system of indigenous systems of medicine that we have covered in a previous lecture. In short, I will revise the Unani system of a medicine. Unani system of a medicine. स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. या सिस्टीम मध्ये मोस्टली काय बघा, दिस सिस्टीम, द रूट्स ऑफ दिस सिस्टीम इज गोज डीप टू द टाइम्स ऑफ वेल नोन ग्रीक फिलॉसॉफर. जे वेल नोन ग्रीक फिलॉसॉफर होते, हिप्पोक्रेट्स असतील, एरिस्टोटल किंवा गॅलन, हे जे फिलॉसॉफर होते त्यांच्या हिस्ट्री पासून किंवा त्यांच्या टाइम पासून काय तर या युनानी सिस्टीमचे आहे त्याचे जे काय बेसिक रूट्स आहेत त्याच्यापासून स्टार्ट झालेले आहेत त्या सिस्टीम पासून. Mostly this system is based on the two theories. First theory is a Hippocratic theory of a four humerus, and second theory is a Pythagorean theory of a four proximate qualities. The four humerus are the blood, phalgum, yellow bile, and black bile. While the four qualities, four proximate quality or Pythagorean theory of a four proximate qualities are the state that the human body like hot, cold, moist, and dry. Then they represent the earth, water, fire, and air. Means काय या सिस्टीम मध्ये आपण बघितलं होतं तर दिस सिस्टीम इज बेस्ड ऑन अ टू थेरीज वरती ती बेस आहे. इन दॅट फर्स्ट थेरी इज अ हिप्पोक्रॅटिक थेरी ऑफ अ फोर ह्युमरस. फर्स्ट थेरी कोणते तर हिप्पोक्रॅटिक थेरी ऑफ अ फोर ह्युमरस. फोर ह्युमरस कोणते आहेत तर फर्स्ट इज अ ब्लड, सेकंड फेलगम, थर्ड येलो बाईल, अँड फोर्थ इज अ ब्लॅक बाईल. while the four proximate qualities, त्याच्यानंतर एक थेरी कोणती होती तर सेकंड थेरी पायथागोरियन थेरी ऑफ अ फोर प्रॉक्सिमेट क्वालिटीज. फोर प्रॉक्सिमेट क्वालिटीची पायथागोरियन थेरी. त्याच्यामध्ये मोस्टली दे हॅव एक्सप्लेन द फोर प्रॉक्सिमेट क्वालिटी ऑफ अ लिव्हिंग ह्युमन बॉडी. लिव्हिंग ह्युमन बॉडीचे फोर प्रॉक्सिमेट क्वालिटीज त्यांनी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. कोणते आहेत बघा फोर प्रॉक्सिमेट क्वालिटीज? हॉट, कोल्ड, मॉइस्ट अँड ड्राय किंवा वेट ड्राय म्हणतो. हॉट, कोल्ड, मॉइस्ट अँड ड्राय ह्या काय तर ह्युमन बॉडीच्या फोर प्रॉक्सिमेट क्वालिटीज आहे आणि ते आर रिप्रेझेंट दीज फोर प्रॉक्सिमेट क्वालिटीज they are represent the body is made up of one of four basic elements, that is an earth, air, water and fire. मीन्स काय तर ते काय म्हणतात तर जे बॉडीच्या फोर प्रॉक्सिमेट क्वालिटीज सांगितलेले कोणत्या आहेत तर हॉट, कोल्ड, मॉइस्ट, ड्राय किंवा हॉट, कोल्ड, वेट, ड्राय म्हणतो आपण. त्या काय तर बॉडीच्या फोर प्रॉक्सिमेट क्वालिटी आहेत आणि त्या फोर प्रॉक्सिमेट क्वालिटी ते काय रिप्रेझेंट करतात? ते काय रिप्रेझेंट करतात की बॉडी इज अ मेड अप ऑफ फोर बेसिक एलिमेंट्स. कोणते आहेत ते फोर बेसिक एलिमेंट्स? दॅट इज अन अर्थ, एअर, वॉटर अँड फायर. हे काय तर फोर बेसिक एलिमेंट्स आहेत ते काय करतात रिप्रेझेंट करतात. आणि नेक्स्टली काय तर वर्किंग प्रिन्सिपल त्याच्यामध्ये नेक्स्टली त्यांनी काय केलेले आहेत तर 7 वर्किंग प्रिन्सिपल्स पण त्यांनी मेन्शन केलेले आहेत. तर ग्रीक आयडियाज जे ग्रीक फिलॉसॉफर वगैरे जे होते, हिपोक्रेट्स असतील, एरिस्टॉटल, गॅलन जे फिलॉसॉफर होते त्यांनी काय केले तर दे हॅव एक्सप्लेन द 7 वर्किंग प्रिन्सिपल. त्यांनी काय केले तर दे हॅव एक्सप्लेन द 7 वर्किंग प्रिन्सिपल. दॅट फर्स्ट प्रिन्सिपल इज दॅट टेम्परेचर, ह्युमर्स, organ supply, spirit, energy and action. मी काय तर 7 वर्किंग प्रिन्सिपल पण दे हॅव मेन्शनड. कोणते आहेत तर फर्स्ट टेम्परेचर, सेकंड ह्युमर्स, थर्ड ऑर्गन सप्लाय, फोर्थ स्पिरिट, सिक्स्थ एनर्जी, सेवन लास्ट आहे तो ऍक्शन. काय तर 7 वर्किंग प्रिन्सिपल्स दे हॅव मेन्शनड. त्याच्यानंतर ही बिलीव्स दॅट these principles are responsible for the body constitution and health as well as. हे जे प्रिन्सिपल आहेत प्लस वरच्या ज्या फोर प्रॉक्सिमेट क्वालिटीज प्लस फोर ह्युमरस, दिस ऑल आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ बॉडी. मीन्स ते काय तर बॉडीचं जे कॉन्स्टिट्यूशन जे बॉडी प्रिपेअर होती त्याच्यासाठी दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द दॅट कंडिशन. त्याच्यासाठी ते रिस्पॉन्सिबल आहेत. कोणकोणते रिस्पॉन्सिबल आहेत तर जे फोर ह्युमरस होते. काय होते फोर ह्युमरस? Blood, yellow bile, black bile, and phlegm. येलो बाईल अँड ब्लॅक बॉईल. त्याच्यानंतर फोर प्रॉक्सिमेट क्वालिटीज कोणत्या होत्या?
Hot, wet, dry, cold. Hot, wet, dry, cold. त्याच्यानंतर 7 working principle they have mentioned elements, temperature, humors, organs of life, spirit, energy and action. These are the 7 working principle. मग त्याच्यामधले ते किंवा ते ग्रीक फिलॉसॉफर होते, they believed that these principles are responsible for the constitution of a body and its health as well as. Means काय ते जे काही प्रिन्सिपल्स फर्स्ट 4 proximate quality and 4 humorous, they are responsible for the constitution of a body as well as the health of that body. मीन्स काय बॉडीचं कॉन्स्टिट्यूशन कसं झालंय त्याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन साठी ते रिस्पॉन्सिबल आहेत ऍज वेल एज द हेल्थ ऑफ बॉडी किंवा डिसीज कंडिशन. हेल्थ आणि डिसीज कंडिशन साठी पण ते काय द रिस्पॉन्सिबल. नेक्स्ट, द युनानी सिस्टम ऑफ मेडिसिन एम्स दॅट द ट्रीटिंग कॉजेस ऑफ अ डिसीज नॉट अ सिम्टम्स. आता युनानी सिस्टीम बेस कशावरती होती तर टू ट्रीट द कॉज ऑफ अ डिसीज नॉट अ सिम्टम. म्हणजे काय युनानी सिस्टीमचं मेन थेरी किंवा प्रिन्सिपल कशावरती बेस होतं की डायरेक्टली दे ट्रीट द कॉज, म्हणजे जे काही डिसीज प्रोड्यूस करण्याचे कारणीभूत आहे आपण म्हणतो त्याला कॉज काय, एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन झालंय तर ते काय करतात ते सिम्टम्स एखादा शो करत असेल, अलर्जिक रिएक्शन शो करत असेल ते सिम्टम्स वरती ट्रीट करत नाही, दे डायरेक्टली ट्रीट टू द कॉज ऑफ द डिसीज. ते कशावरती ट्रीट करतात ते डायरेक्टली ट्रीट द कॉज ऑफ द disease. The Unani system of medicine aims that the treating cause of the disease and not its symptoms. म्हणजे ते symptoms treat करत नाही, they directly treat the cause of the disease. ते काय करतात तर डिसीजचं जे काही कॉज आहे ते ट्रीट करतात, नॉट अ सिम्टम. ते सिम्टम्स ट्रीट करत नाही तर दे डायरेक्टली ट्रीट द कॉज ऑफ द डिसीज. डिसीज कशापासून प्रिव्हेंट होतं ते डायरेक्टली ते काय करतात ट्रीट करतात. अँड देन नेक्स्ट काय तर याच्यामध्ये पण ऍज लाईक आपली जी युनानी जी आपली होमिओपॅथिक सिस्टीम होती त्याच्यामध्ये कॉजेस किंवा डिसीजचं डायग्नोसिस कसं केलं जात होतं तर पल्स रिडिंग असेल, युरिन एक्झामिनेशन असेल, स्टूल एक्झामिनेशन असेल किंवा अदर टंग एक्झामिनेशन असेल किंवा स्किनचा कलर असेल त्याच्यानुसार जसं इव्हॅल्युएशन केलं जात होतं, डिसीजचं एक्झामिनेशन केलं जात होतं. ऍज लाईक that homeopathic system in Unani system also the diagnosis of a disease is done by the pulse reading, urine examination and stool examination. त्याच्या थ्रू काय केलं जात होतं डिसीजचं डायग्नोसिस केलं जात होतं. त्याच्यानंतर मग याच्याच मध्ये त्या युनानी सिस्टीम रिलेटेड बरेचसे थेसिस आपण म्हणतो थेसिस किंवा काय म्हणतो आपण त्याला ट्रिटाईड जे आहेत ते थिओफ्रायटस यांनी काय केलं तर प्लांट किंगडम नावाचा एक ट्रिटाईड राईट डाऊन केला. त्याच्यात त्यांनी युनानी सिस्टीम रिलेटेड मेन्शन केलेला आहे किंवा त्याच्या रिलेटेड माहिती त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केलेली आहे. त्याच्यानंतर बेंथम नावाचे सायंटिस्ट असतील, हुकर असतील, त्यांनी प्लांट क्लासिफिकेशन मेन्शन केलंय. त्याच्यानंतर बर्ग आहे त्यांनी अॅनाटॉमिकल अटलास प्रिपेअर केलाय प्लांटचा. त्याच्यानंतर ली मॅरी यांनी काय एक्स्ट्रॅक्शनच्या बऱ्याचशा मेथड एक्सप्लेन केलेल्या आहेत त्यांनी ली मॅरी यांनी. त्याच्यानंतर डिरोसेन नावाचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलेलं आहे तर ओपियम पासून अल्कोलाइट कसा नार्कोटिक ड्रग जे आहे ते कसे एक्स्ट्रॅक्ट करायचे त्याच्या मेथड वगैरे सगळे मेन्शन केलेले आहेत. किंवा सर्टनर रेमन नावाचे सायंटिस्ट त्यांनी पण बरेचसे मॉर्फिन ओपियम पासून कसे एक्स्ट्रॅक्ट करायचं प्लस निकोटीन टोबॅको पासून कसे एक्स्ट्रॅक्ट करायचं ह्या मेथड्स पण काय केलेले आहेत मेन्शन केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ते युनानी सिस्टीम रिलेटेड इन्फॉर्मेशन त्यांनी त्याच्यामध्ये पण डाऊन केलेले आहे. या वेगवेगळ्या सायंटिस्टचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे इन सिस्टीम युनानी सिस्टीम ऑफ अ मेडिसिन. झाला युनानी सिस्टीम ऑफ अ मेडिसिन. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? ओके, अजून एक आपली लास्ट सिस्टीम राहिली आपल्याला सिलेबस मध्ये नाहीये तरी पण आपण ती बघणार आहोत. नेचरोपॅथी अँड योगा सिस्टीम. Next method is naturopathy and yoga system. Naturopathy is not a merely system of medicine but also a system of life which is based on the laws of nature. It is not a only system of medicine. हे फक्त काय तर नेचर वरती काय तर ही सिस्टीम जी आहे ती एक अशी सिस्टीम नाहीये की नेचरोपॅथी सिस्टीम म्हणजे काय, दिस सिस्टीम इज बेस्ड ऑन द लॉज ऑफ नेचर. ही काय तर फक्त ह्युमन बिईंग त्याच्या बॉडीवरती डिपेंड नाही तर दिस सिस्टीम इज बेस्ड ऑन द लॉज ऑफ नेचर. कशावरती बेस आहे तर लॉज ऑफ नेचर.
In this system, the particularly attention paid to the life, eating, living habits, purification measure, bath, massage, mud pack, hydrotherapy. मीन्स काय ही सिस्टीम कशावरती बेस आहे तर लॉज ऑफ नेचर, नेचरचे जे लॉज आहेत त्याच्यावरती काय तर ही सिस्टीम बेस आहे. मग त्याच्यावरती त्यांनी पर्टिक्युलर कशावरती अटेन्शन पे केलेलं आहे की दुसरा कुठलाही त्याच्यामध्ये युज करायचा नाही. मीन्स काय नेचर मधून जे काय अवेलेबल होतं त्याचा युज करून ट्रीटमेंट करायची. मग त्याच्यामध्ये काय तर लाईफ कशी असेल, त्याच्यामध्ये इटिंग कसं आहे त्या पर्सनचं, हेल्दी फूड तो इट करतो का नाही त्याच्यानुसार, प्लस त्याची लिव्हिंग हॅबिट कशी आहे, तो योगा वगैरे एक्सरसाइज वगैरे परफॉर्म करतो का नाही तो, त्याच्यानंतर प्युरिफिकेशन मेजर्स आहेत, त्याच्यानंतर बाथ्स आहेत, मसाज आहे का, मड पॅक, हायड्रोथेरपी, या वेगवेगळ्या काय तर ह्या वेगवेगळ्या मेथड आहेत. त्याच्यामध्ये काय तर ट्रीटमेंटच्या मेथड मेन्शन केलेल्या आहेत. म्हणजे काय एखादा डिसीज कॉज व्हायच्या अगोदरच त्यांनी प्रिव्हेन्शन करायचं. मग त्याच्यामध्ये लाईफ इटिंग प्रोसेस असेल किंवा लिव्हिंग त्या पर्सनचा लिव्हिंग हॅबिट्स कसा आहे, प्युरिफिकेशन कसं आहे किंवा बाथ घेतोय का किंवा मसाज, त्याच्यानंतर मड पॅक थेरपी किंवा हायड्रोथेरपी. मीन्स नेचर मधून जे काही अवेलेबल होतंय त्याचा युज करून काय केलं जातं तर ट्रीटमेंट केली जाते. नेचर मधून जे काही अवेलेबल आहे त्याची ट्रीटमेंट केली जाते. आता मग त्याच्यामध्ये लाईफ ऑफ इटिंग मध्ये काय तर हेल्दी फूड जे आहे त्या पर्सनला ते हेल्दी फूड तो इट करतो का नाही त्याच्यावरून डिसीज जो आहे तो ट्रीट केला जातो. म्हणजे काय दुसरा कुठलाही एखादा मीन्स सगळे आता हे ज्या सिस्टीम आहेत त्या सगळ्या काय तर नेचर मधून अवेलेबल होणाऱ्या ड्रग त्याचा युज करूनच ट्रीटमेंट करतोय. पण याच्यामध्ये काय तर कुठल्याही एखाद्या प्राण्यापासून एक्सट्रॅक्ट न करता त्या पर्सनच्या हेल्दी किंवा त्याचं जे रेग्युलर हॅबिट आहे त्याच्यामध्ये चेंजेस करून त्या पेशंटला ट्रीट केलं जातं ह्या नेचरोपॅथीमध्ये. मग त्याच्यामध्ये काय तर जर पर्सन जर वीक असेल तर त्याच्यामध्ये मोस्टली किंवा एखाद डिसीज झाला असेल तर त्याच्या इटिंग हॅबिट जे आहे त्याच्या फूड मध्ये चेंजेस केले जातात, त्याला हेल्दी फूड खायला दिलं जातं. त्याच्यानंतर लिव्हिंग हॅबिट्स मध्ये काय तर त्या पेशंटच्या याच्यानुसार त्याला एक्सरसाइज असेल, योगा म्हणतो आपण, त्याच्यामध्ये मोस्टली योगा आहे जो ओल्ड ॲज अन आयुर्वेदा, योगासाठी जे कॉन्सन्ट्रेशन आहे मग त्याच्यामध्ये ब्रिदिंग असेल, ब्रिदिंग एक्सरसाइज केली जाते, ही लिव्हिंग हॅबिट. त्याच्यानंतर प्युरिफिकेशन मेजर्स बाथ, मग त्याच्यामध्ये काय क्लिनिंग व्यवस्थित आहे का, तो बाथ व्यवस्थित घेतो का नाही त्याच्यावरती पण त्याच्यामध्ये फोकस केलं जातं. त्याच्यानंतर मसाज केला जातो, वेगवेगळे ऑइल्स, डिफरंट ऑइल्स यूज करून मसाज केलं जातं. त्याच्यानंतर मड पॅक थेरपी पण यूज केली जाते. मड पॅक थेरपीमध्ये काय तर नियरली मड पॅक थेरपीमध्ये काय असतं तर व्होल्कॅनो ॲश असेल किंवा मिनरल वॉटर असेल याच्यामध्ये काय केली जाते, जी सॉइल असेल किंवा व्होल्कॅनो ॲश, मोस्टली सॉइल पण आहे प्लस त्याच्याबरोबर मिनरल सॉइल्स असणार, मिनरल वॉटर प्लस व्होल्कॅनो ॲश जे आहे त्याचं कंबाईन केलं जातं, त्याच्यापासून त्याचा मड प्रिपेअर केला जातो आणि तो मड जो आहे तो काय केला जातो 20 to 30 मिनिट साठी बॉडीवरती अप्लाय केला जातो. मड पॅक थेरपी म्हटलं जातं त्याला. मग त्याच्यामधून काय तर बॉडीमध्ये वेगवेगळे स्किन रिलेटेड डिसऑर्डर, स्किन डिसीज वगैरे असतील तर ते त्या मड पॅक थेरपीचा युज करून ट्रीट केलं जातं. बऱ्याच वेळा तुम्ही ओल्ड मूवीज मध्ये बघितलं असेल मड पॅक थेरपी असेल किंवा हायड्रोथेरपी. आता हायड्रोथेरपी मध्ये काय केलं जातं तर ओव्हरनाईट त्या पर्सनला एखादा जर डिसीज झाला असेल तर ओव्हरनाईट त्याला वॉटरमध्ये आहे असं त्याला वॉटरमध्ये त्यांना स्टे केलं, उभं केलं जातं किंवा आपण म्हणतो त्याच्यामध्ये हायड्रोथेरपी म्हटलं जातं त्याला. हायड्रोथेरपी मड पॅक थेरपीमध्ये काय केलं जातं तर व्होल्कॅनो ॲश, मिनरल वॉटर प्लस मिनरल सॉइल असेल या सगळ्यांचा मिळून काय केलं जातं, एक मड प्रिपेअर केला जातो आणि तो बॉडीवरती अप्लाय केला जातो, बॉडीवरती लावला जातो आणि फॉर 20 to 30 मिनिट साठी तो बॉडीवरती ठेवला जातो. मग हे जे आहे ते पिंपल्स असतील, ते स्किन रिमूव्ह किंवा सुपरफिशियल स्किन इन्फेक्शन्स असतील किंवा एखादं स्किन डिसीज असतील ते ट्रीट करण्यासाठी ही मड पॅक थेरपी यूज केली जात होती. मग त्याच्यामध्ये व्होल्कॅनो ॲश घेतला जातो. अजून पण काय काय याच्यामध्ये मड बँडेजेस प्रिपेअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये काय तर मस्लिन क्लोथ जे आहे त्याच्यामध्ये हे वेगवेगळ्या मिनरल्स असणारे व्होल्कॅनो ॲश जे आहे. व्होल्कॅनो ॲश म्हणजे काय, जे ज्वालामुखी आहे त्याच्यातून जी ज्वालामुखी बाहेर पडल्यानंतरची जी ॲश होते ती ॲश. त्याच्यामध्ये काय तर जे अर्थमध्ये जेवढे काही आपल्या ह्याच्यामध्ये भूगर्भामध्ये म्हणतो आपण त्याला, जेवढे काही मिनरल्स असतील तर त्या व्होल्कॅनो ॲश मध्ये ते येणार आहेत. मग ती ॲश घेतली जाते आणि ते त्या ॲश थ्रू ते जे मिनरल्स आहेत ते बॉडीवरती ते ॲश अप्लाय केल्यानंतर बॉडी स्किन मधून ते पेनिट्रेट होतात आणि ते बॉडीमध्ये एंटर करतात. मग वेगवेगळे बरेचसे स्किन डिसीज वगैरे आहेत ते ट्रीट करण्यासाठी
ही मडपॅक थेरपी पूर्वीच्या काळी म्हणजे अगोदर यूज केली जात होती इंडिजिनस सिस्टीम मध्ये किंवा ट्रॅडिशनल सिस्टीम मध्ये. मग त्याच्यानंतर हायड्रोथेरपी मध्ये पण काय केलं जातं तर ओव्हरनाईट असेल तर पर्सनला वॉटर मध्ये स्टे केलं जात होतं, ठेवलं जात होतं, उभा केलं जात होतं. हे बऱ्याच वेळा बघितलं असेल मूवी मध्ये वगैरे, जे ओल्ड मूवी होते त्याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही. मडपॅक थेरपी असेल किंवा हायड्रोथेरपी असेल. मग हायड्रोथेरपी मध्ये सिंपल वॉटर मध्ये पण उभं केलं जात होतं. त्याच्यानंतर काय काय ह्याच्यामध्ये स्पेसिफिक टाईपचे असे वॉटरचे टँक म्हणतो आपण, त्याच्यामध्ये टँक म्हणू शकतो, त्याच्या ते प्रिपेअर केले जात होते आणि त्याच्यामध्ये त्या पर्सनला ओव्हरनाईट उभं केलं जात होतं. मग हे पण एखाद्या स्किन रिलेटेड डिसीज वगैरे असतील ते ट्रीट करण्यासाठी त्याच्यामध्ये युज केला जात होता त्याचा. आणि अजून मड बँडेजेस प्रिपेअर केले जात होते. मड बँडेजेस मध्ये काय तर मस्लिन क्लोथ जे आहे, कॉटनचे जे कापड म्हणतो आपण त्याला, मस्लिन क्लोथ जे आहे त्या मस्लिन क्लोथ मध्ये ही व्होल्कॅनो ऍश असेल, मिनरल वॉटर, मिनरल सॉइल असेल, ती काय केली जात होते तर त्या मस्लिन क्लोथ मध्ये बाइंड करून त्याचा ऍज अ मड बँडेजेस म्हणून युज केला जात होतं. आणि ते मोस्टली अँटी इन्फ्लामेटरी किंवा मसल पेन साठी ते काय केलं जात होतं तर मड बँडेजेस जे आहे ते प्रिपेअर केले जात होते. त्याच्यानंतर हायड्रोथेरपीमध्ये वॉटर बरोबर त्याची ट्रीटमेंट केली जाते बाय युझिंग वॉटर. त्याच्यानंतर मग योगाचा यूज म्हणजे सांगितलं होतं लिव्हिंग हॅबिट्स मध्ये. मग ब्रिदिंग एक्सरसाइज असेल, त्यांचं मेडिटेशन किंवा समाधी म्हणतो आपण त्यांना. जर माइंड स्टेट डिस्टर्ब झाले असेल तर त्याच्यामध्ये मेडिटेशन असेल किंवा समाधी स्टेट असेल, त्याचा यूज करून काय केलं जात होतं, त्या पर्सनचा जो स्ट्रेस असेल तो रिमूव्ह होत होता किंवा निघून जात होता. पर्सनचा स्ट्रेस असेल तर कशामुळे, मेडिटेशन किंवा समाधीमुळे. आणि ब्रिदिंग एक्सरसाइज मुळे काय होतं तर जे रेस्पिरेटरी रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत ते पण त्याच्यासाठी ब्रिदिंग एक्सरसाइज पण त्यांनी मेन्शन केलेले होते. मीन्स काय तर ऑल ओव्हर म्हणजे नेचरचाच युज करून, म्हणजे दुसरा काही न युज करता नेचर मधून जे काय अवेलेबल होते त्याचा युज करून काय केले जात होते, ट्रीटमेंट केली जात होते इन नेचरोपॅथी आणि योगा सिस्टीम मध्ये. मग त्याच्यामध्ये काय तर दिस सिस्टीम इज बेस्ड ऑन द लॉज ऑफ नेचर. नेचरच्या लॉज वरती ही सिस्टीम काय तर बेस आहे. झालं नेचरोपॅथी अँड योगा. ते समजले सगळ्यांना? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे? ओके, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, नेचरोपॅथी आणि योगामध्ये दिस सिस्टीम इज बेस्ड ऑन द लॉज ऑफ नेचर. कशावरती बेस आहे? दिस सिस्टीम इज बेस्ड ऑन द laws of nature, and in this system attention is particularly paid to the ways of life of eating, then living habits, purification major baths, massage, mud pack therapy and hydrotherapy. त्याच्यानंतर योगामध्ये काय तर ब्रिदिंग एक्सरसाइज असेल किंवा पर्सनचे जे मेंटल हेल्थ वगैरे डिस्टर्ब असेल तर इन दॅट केस मध्ये मेडिटेशन अँड समाधी यूज केली जाते. ते समाधी स्टेट त्याच्यामधून टू पर्सनला नॉर्मल त्यांचं पर्सनल बिहेवियर त्याच्यामध्ये चेंजेस केले जात होते किंवा इम्प्रुव्हमेंट केले जात होतं. प्लस एक्सरसाइज थ्रू काय तर इम्प्रुव्हमेंट ऑफ बेटर सर्क्युलेशन केलं जातं, ऑक्सिजनेटेड ब्लड फ्लो ऑफ द बॉडी. त्याचा रिझल्ट काय होत होतं, सोशल आणि त्या पर्सनचं सोशल अँड पर्सनल बिहेवियर पण इम्प्रूव्ह होत होतं एक्सरसाइज थ्रू. झाले. दिस सिस्टीम मीन्स काय तर योगा अँड नेचरोपॅथी सिस्टीम ऑफ अ मेडिसिन. ओके, समजले? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट? जर कोणाला काही क्वेश्चन असतील ते विचारू शकता. मॅम लॉ डबल एकदा सांगा. ओके, लॉ काय? नेचरोपॅथी आणि योगा. नेचरोपॅथी आणि योगा. दिस सिस्टीम इज बेस्ड ऑन अ लॉज ऑफ नेचर. कशावरती बेस आहे तर लॉज ऑफ नेचर. नेचरच्या लॉज वरती बेस आहे. मीन्स नेचरच्या लॉज वरती म्हणजे काय, एव्हरीथिंग जी काही ट्रीटमेंट आहे ती सगळी काय केली जाते, नेचरचे जे लॉज आहेत ते फॉलो करून किंवा नेचरचे जसं किंवा नेचरमधून जे काय अवेलेबल होते त्याच्यापासूनच ती ट्रीटमेंट केली जाते. मग त्याच्यामध्ये मग अटेन्शन पर्टिक्युलरली कशावरती पेड केलं जातं तर कशावरती अटेन्शन दिलं जातं तर इटिंगची प्रोसेस कशी आहे, त्याच्यानंतर लिव्हिंग हॅबिट कसं आहे, त्याच्यानंतर त्यांचं प्युरिफिकेशन, त्याच्यानंतर मेजर बाथ्स कसे घेतात, मसाज असेल, मड पॅक असेल किंवा हायड्रोथेरपी असेल, या सगळ्यावरती मोस्टली या सिस्टीम मध्ये अटेन्शन जे आहे ते पेड केलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरती जास्त फोकस केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर योगामध्ये काय तर ही आयुर्वेदासारखी ओल्ड आहे. मग त्याच्यामध्ये काय, दिस सिस्टीम मेन्सली कॉन्सन्ट्रेटेड ऑन द ब्रिदिंग एक्सरसाइज. योगा जे आहे दिस सिस्टीम मेनली कॉन्सन्ट्रेटेड ऑन अ ब्रिदिंग एक्सरसाइज असेल किंवा फिजिकल पोस्चर किंवा मेडिटेशन, समाधी, त्याच्यावरती मोस्टली कॉन्सन्ट्रेट केलं जातं इन योगा. प्लस एक्सरसाइज असेल किंवा योगा असेल त्याच्यामुळे काय होतं, यूज इम्प्रुव्हमेंट द बेटर सर्क्युलेशन ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड इन अ बॉडी.
हे काय करतात तर इम्प्रुव्हमेंट ऑफ बेटर सर्क्युलेशन ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड इन अ बॉडी. त्याचा रिझल्ट काय होतं तर त्या पर्सनचं सोशल अँड पर्सनल बिहेवियर काय होतं इम्प्रूव्ह होतं किंवा बिहेवियर जे आहे ते चेंज होतं. इम्प्रुव्हमेंट ऑफ पर्सन्स सोशल अँड पर्सनल बिहेवियर. काय तर ही सिस्टीम आहे नेचरोपॅथी अँड योगा. ओके, आता समजलं मॅडम? येस मॅम. ओके, आतापर्यंत जे आपण किती सिस्टीम बघितल्या? हो. 4. कोणत्या कोणत्या? आयुर्वेदा, होमिओपॅथी, नेचरोपॅथी अँड योगा. ह्या काय झाल्या 5 सिस्टीम आपण काय केलेल्या बघितलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या? अजून एकदा सांगा, विसरताय. आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी आणि योगा. ओके, आतापर्यंत जे सिस्टीम बघितल्या त्याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहेत का? असतील तर विचारू शकता सगळेच. फ्रॉम बॉयज साइड कोणच रिप्लाय देत नाही. Okay, shall we move to our next point, that is आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन. कुणाला काही डाऊट नसतील तर आपण नेक्स्ट पॉइंट चालू करूया. आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन. Shall we start? Yes, ma'am. येस मॅम. नेक्स्ट पॉइंट आहे आपल्या याच चॅप्टर मधला काय तर आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन. तर आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन जसं पण तुम्ही सुटिक्स मध्ये बघितलेलं आहे. सुटिक्स मध्ये वेगवेगळे डोसेज फॉर्म होते. सुटिक्स मधले जे फॉर्म्युलेशन्स आहेत ते तुम्ही बघितलेले आहेत. बघितलेत ना? येस मॅम. ओके, बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन. द आयुर्वेदिक सिस्टीम ऑफ मेडिसिन इज ओल्ड ॲज अ वैदिक एज. जे वैदिक होते आर्य लोक म्हणतो त्यांच्या याच्या रिलेटेड त्यांच्या एवढी काय तर ओल्ड आहे ही आयुर्वेदिक सिस्टीम. मग नाव डेज पीपल गिव्स प्रेफरन्स इन द आयुर्वेदिक मेडिसिन ॲज अन ॲलोपॅथिक मेडिसिन इन कॉस्टलियर अँड हॅव अ साईड इफेक्ट्स. मीन्स काय तर ही जी आयुर्वेदिक सिस्टीम आहे जे वैदिक एज होतं किंवा वैदिक पिरियड म्हणतो आर्य संस्कृती होती जी अगोदरची त्यांच्यापासून ही जुनी सिस्टीम आहे. पण नाव डेज मध्ये काय झालेलं आहे तर जे पीपल्स किंवा पर्सन जे आहेत ते काय करतात तर आयुर्वेदिक मेडिसिनला जास्त प्रेफरन्स दिलेला आहे ऍज कम्पेअर टू ॲलोपॅथिक. ॲलोपॅथिकला ते जरा कमी प्रेफरन्स द्यायला लागलेत. नाव डेज मध्ये सगळ्यांना माहित असेल की शक्यतो काय करतात तर आयुर्वेदिक जे फॉर्म्युलेशन्स आहेत त्याला प्रेफर करायला लागलेत पर्सन. का करायला लागलेत तर जे ॲलोपॅथिक मेडिसिन जे आहेत ते कॉस्टलियर आहेत पण ऍज वेल एज त्या कॉस्ट बरोबर ते काय तर दे हॅव्हिंग अ हाय साईड इफेक्ट्स. त्याचे काय तर बरेचसे साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळे काय केलेलं आहे तर जे पीपल्स किंवा नाव डेज मध्ये जे पर्सन्स आहेत ते काय करतात तर आयुर्वेदिक कडे त्यांचा जास्त प्रेफरन्स द्यायला लागले ऍज कम्पेअर टू द ॲलोपॅथिक मेडिसिन. मग ही जे आयुर्वेदिक मेडिसिनची जी सिस्टीम आहे ती कशावरती बेस आहे? आयुर्वेदिक मेडिसिन आर बेस्ड ऑन द प्लांट्स, एनिमल एक्सट्रॅक्ट अँड मिनरल्स both in a single ingredient drugs and compound formulation. मग त्याच्यामध्ये काय तर ही आयुर्वेदिक सिस्टीम आहे ती मेनली कशावरती बेस्ड आहे? आयुर्वेदिक आर बेस्ड ऑन द प्लांट्स अँड एनिमल किंवा मिनरल एक्सट्रॅक्ट त्याच्यावरती ही सिस्टीम बेस आहे. प्लस त्याच्यामध्ये काय तर सिंगल इन्ग्रेडियंटचा यूज करून वेगवेगळे डोसेज फॉर्म बनवलेले आहेत. प्लस कॉम्बिनेशन मध्ये पण इन्ग्रेडियंट जे आहेत ते यूज करून काय केलंय तर वेगवेगळे फॉर्म्युलेशन जे आहेत ते त्यांनी काय केलेले आहेत कंपाऊंड केले. कंपाऊंड मीन्स प्रिपेअर केलेले आहेत. वेगवेगळे आयुर्वेदिक जे फॉर्म्युलेशन आहेत त्याच्यामध्ये सिंगल इन्ग्रेडियंटचा यूज करून पण केलेले आहेत आणि काय काँबिनेशन मध्ये पण यूज करून त्यांनी वेगवेगळे फॉर्म्युलेशन जे आहेत ते प्रिपेअर केलेले आहेत आयुर्वेदामध्ये. याच्यामध्ये काय आहे बघा, आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन मेनली डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. 2 ग्रुपमध्ये त्या आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन जे आहे ते डिराईव्ह केलेलं आहे किंवा सेपरेट केलेलं आहे. फर्स्ट कोणता ग्रुप आहे बघा, कस्तुसंधी. कस्तुसंधी म्हणतो आपण त्याला, दुसरी रसोसंधी. त्याच्यामध्ये ह्या 2 टाईप मध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे, कस्थसंधी अँड रससंधी. आता त्यातला कस्थसंधी मीन्स प्रिडॉमिनेटली प्लांट ड्रग. त्याच्यामध्ये काय तर प्लांट ड्रग आहेत. मोस्टली प्लांट्स पासून जे ड्रग आहे एक्सट्रॅक्ट केलेले आहेत त्याला काय म्हटलं जातं? कस्थसंधी, कस्थासंधी. मग त्याच्यामध्ये आणि दुसरा आहे रससंधी. त्याच्यामध्ये काय तर त्या प्लांट जे आहेत त्याच्याबरोबर मेटल्स अदर जे असतील किंवा मिनरल आहे त्याच्यापासून ते ड्रग काय केलेले आहे तर सेपरेट केलेलं आहे. त्याला रससंधी
म्हटलं जातं. हे 2 टाइप मध्ये काय केलंय तर आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन जे आहे ते कॅटेगराइज केले आहेत. मग त्यातला जो फर्स्ट आहे कस्थाव संधी तोच आहे ते फॉर्म्युलेशन काय केलेलं आहे तर परत त्याचे वेगवेगळ्या टाइप मध्ये त्याला डिराईव्ह केले, सेपरेट केलेलं आहे. कुठले त्याच्यातले बघा असावा, अरिष्टा, अवलेहा, ग्रफा, चूर्णा, तैला. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द कस्थसंधी. देन रससंधी. रससंधीमध्ये कोणते येतात बघा भस्मा असतील, पिष्टे असतील, लुहा असतील, कपिबद्ध कवा असेल, रसायना असेल. दीज आर कम्स अंडर द रससंधी. हे कशाच्या अंडर येतात तर रससंधीमध्ये. लक्षात ठेवायचं आहे आयुर्वेदिक कंपाऊंड्स जे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स आहेत. आयुर्वेद कशावरती बेस आहे बेस्ड ऑन द मेडिसिन्स डिराइव्ड फ्रॉम द प्लांट्स किंवा अॅनिमल किंवा मिनरल सोर्स पासून. त्याच्यामध्ये सिंगल इन्ग्रेडियंट असतील किंवा कॉम्बिनेशन बरोबर कंपाऊंड केले एखादा अदर ड्रग पण युज करून कंबाईन मध्ये ते फॉर्म केलेले असतील. हे 2 टाइप मध्ये त्याच्यावरती बेस आहे. प्लस आयुर्वेदिक कंपाऊंड जे आहेत किंवा फॉर्म्युलेशन्स आहेत ते मेनली 2 टाइप मध्ये डिवाइड केलेले आहेत. मग त्यातला फर्स्ट आहे कस्थाव संधी अँड सेकंड रससंधी. त्यातला कस्थाव संधी आहे ते कशावरती विच इज प्रिडॉमिनेंटली डिराइव्ड फ्रॉम द प्लांट ड्रग. ते काय तर ते प्लांट ड्रग पासून जे काही ड्रग सेपरेट केले आहेत प्लांट पासून प्रिपेअर केलेले आहेत, प्लांट पासून जे ड्रग किंवा एक्सट्रॅक्ट जो मिळतो त्याच्यापासून जे प्रिपेअर केलेले आहेत ते कशाच्या अंडर येतात तर कस्थसंधीच्या अंडर येतात. रससंधी म्हणते काय काय तर मिनरल्स असतील किंवा मेटल्स असतील ते कम्स अंडर द रससंधी. मग आता त्या कस संधीमध्ये कोणकोणते फॉर्म्युलेशन येतात तर असावा, अरिष्टा, अवलेहा, ग्रफा, चूर्णा, तैला. दिस कम्स अंडर द कस संधी. देन रससंधीच्या अंडर कोणते येतात तर भस्मा, पेष्टी, लोहा, कपिबद्धकावा, रसायना. दे कम्स अंडर द रससंधी. हे काय तर 2 टाइप आहेत. आता हे जे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स आहेत ते कशापासून डिराईव्ह केलेले आहेत प्लांट्स पासून डिराईव्ह केलेले आहेत. तर कशामध्ये बघा द आयुर्वेदिक ड्रग्स आर डिराइव्ड फ्रॉम द व्हेजिटेबल सोर्स फ्रॉम द व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट. तर फॉर एक्झाम्पल हे आपण बघितलेले आहे पार्ट्स ऑफ द प्लांट चॅप्टर नंबर 1 मध्ये. मग रूट असतील, लीफ असतील, फ्लावर असतील, फ्रूट असतील किंवा एक्स्ट्रॅक्ट असतील किंवा होल प्लांट यूज केला असेल प्लांट एज वेल एज होल. मग त्याच्यापासून काय केलेले तर हे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन जे आहेत ते काय केलेले आहेत प्रिपेअर केलेले आहेत. आता 1 बाय 1 आपल्याला हे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन बघायचे आहेत कोणकोणते आहेत आणि काय काय आहेत फॉर्म्युलेशन. आणि अजून एक लॉ मेन्शन केलेला आहे बघा द आयुर्वेदिक मेडिसिन इज डिफाइंड ॲज ड्रग अँड कॉस्मेटिक. जो ऍक्ट आहे 1940 पीजे मध्ये तुम्हाला बरेचसे ऍक्ट आहेत फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स त्याच्यामध्ये वेगवेगळे लॉज आहेत. मग त्याच्यामध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे 1940 मध्ये तो ऍक्ट आलेला आहे. त्या ऍक्ट नुसार काय केलेलं आहे तर त्या आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनची डेफिनेशन त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्या ऍक्ट नुसार डेफिनेशन सांगितलेले आहे the Ayurvedic medicine is defined as the drug as per Drug and Cosmetic Act 1940 includes all medicine intended for the internal or external use in a diagnosis, treatment, mitigation or prevention of a disease or disorder in a human being or animal manufactured exclusively in accordance with the formulated described in authorized book of Ayurvedic system medicine in a first schedule of द ऍक्ट. मीन्स काय याच्यामध्ये काय आहे तर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे 1940 मध्ये तो ऍक्ट स्टेट झालेला आहे. मग त्या ऍक्ट नुसार आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनची अशी स्पेसिफिक अशी डेफिनेशन सांगितली. मग ती डेफिनेशन काय आहे की असे ऑल मेडिसिन्स आयुर्वेदिक जे ऑल फॉर्म्युलेशन एक्सटर्नल किंवा इंटरनल यूज साठी एक्सटर्नल किंवा इंटरनल यूज केला जातो. आणि ते कशासाठी यूज केले जातात डिसीजचं डायग्नोसिस करण्यासाठी, ट्रीट करण्यासाठी किंवा त्याचं कमी करण्यासाठी डिसीज किंवा डिसीजचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी. मग ते ह्युमन बिईंग मध्ये असो किंवा अॅनिमल मध्ये असो. आणि ते कशानुसार फॉलो केलेले आहेत तर त्याच्यात जे फॉर्म्युला आहेत ते फार्माकोग्नोसीचे जे ऑथराइज्ड किंवा आयुर्वेदाचे जे ऑथराइज्ड बुक आहेत त्या बुकच्या बेसवर किंवा त्या बुक मध्ये जे फॉर्म्युले मेन्शन केलेले आहेत तो बेस करून असे फॉर्म्युलेशन जे बनवलेले आहेत त्याला काय म्हटलं जातं आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स म्हटलं जातं. डेफिनेशन कसे बघा ऍज पर द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 आपण काय बघतो डेफिनेशन बघतोय कशाची आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनची. काय डेफिनेशन बघा ऍज पर ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट जो आहे 1940 मध्ये स्टेट झालेला आहे
त्या ऍक्ट नुसार काय सांगितलेलं आहे तर आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनची डेफिनेशन सांगितलेली आहे. काय डेफिनेशन? ड्रग्स असे कोणतेही आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन जे इंटरनल किंवा एक्सटर्नल यूज साठी यूज केले जातात. कशासाठी? तर डिसीजचं डायग्नोसिस करण्यासाठी, डिसीज ट्रीटमेंट करण्यासाठी, किंवा त्याचं सिरियसनेस कमी करण्यासाठी, किंवा त्याचं काय म्हणतो आपण मल्टिप्लिकेशन जर असेल किंवा एक्सपेन्शन असेल ते कमी करण्यासाठी, किंवा डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी. डिसीज कुठले? ह्युमन बिईंग ऍज वेल ऍज अ प्लांट, त्याच्यामध्ये पण त्या दोन्ही मधले ते डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी. आणि हे कशाच्या बेसवर बनवले जातात? असे फॉर्म्युलेशन यूज केले जातात कशाच्या बेसवरती? तर जे काही ऑथराइज्ड फार्माकोग्नोसीचे बुक किंवा ऑथराइज्ड आयुर्वेदिक बुक आहेत त्याचा बेस करून त्याच्यामध्ये मेन्शन केलेले जे फॉर्म्युलेज आहेत त्या फॉर्म्युलेचा यूज करून जे काही फॉर्म्युलेशन्स बनवले जातात त्यांना काय म्हटलं जातं? आयुर्वेदिक प्रिपरेशन्स म्हटलं जातं. ही डेफिनेशन कशानुसार आहे? ऍज पर द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट शेड्यूल ऍट 1940. स्टेट कधी झालाय तर हा 1940 मध्ये हा ऍक्ट मेन्शन केलेला आहे. त्याच्यानुसार काय सांगितलेले आहे तर त्याची ऍक्ट सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मग परत ऑथॉरिटिव्ह बुक्स ऑफ आयुर्वेदिक सिस्टीम मग मेन्शन आहेत शेड्यूल मध्ये, ते मेन्शन केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये लिस्ट दिलेली आहे. अर्क प्रकाशा, आर्यविशका, अष्टांग हरिद्रा, अष्टांग समग्रा, आयुर्वेदा कल्पद्मा, आयुर्वेदा प्रकाशा, आयुर्वेदा समग्रहा, भारत भस्सेया, रत्नावली, बरेचसे असे बुक आहेत. भवप्रकाशा, चरक संहिता, चरक दत्ता, गाडानिगारा, कुपी प्रकवा, रसचंदनवा, हे असे बरेचसे, किंवा रसायोगा संग्रहा, रसातरंगिणी, हे बरेचसे असे बुक आहेत. हे ऑथराइज्ड बुक आहेत. आपले फार्माकोपिया पण आहेत, पण त्या फार्माकोपिया बरोबर हे बरेचसे बुक आहेत. भेला संहिता पण आहे, या चरक संहिता, परत आयुर्वेदा रत्नाकर्मण बुक आहे, अभिनवा चिंतामणी, रसमंजरी, भंगसेना, हे वेगवेगळे बुक आहेत, ऑथराइज्ड बुक आहेत. आणि ते काय केलेले आहेत तर शेड्यूल नुसार ते मेन्शन केलेले आहेत. हे बरेचसे आयुर्वेदाचे बुक आहेत. त्या बुकचा पण बेस असून प्लस आपले जे चरक संहिता, सुश्रुता संहिता, ज्या आयुर्वेदामध्ये आपण हिस्ट्रीमध्ये बघितलेले ते बुक असतील किंवा फार्माकोपियाच असतील, त्याच्यामधले ते फॉर्म्युलाचा यूज करून जे काही फॉर्म्युलेशन बनवले जातात ते जे आहेत त्याला काय म्हटलं जातं? आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन म्हटलं जातं. हे कशानुसार डेफिनेशन? ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट जो स्टेट केलेला 1940, त्याच्यानुसार काय आहे तर आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनची डेफिनेशन आहे. ओके, समजली सगळ्यांना डेफिनेशन? ओके, ठराविकच कॅन्डिडेट फक्त स्टुडंट रिप्लाय देतात, बाकीचे काय चालू काय माहित. आदेश पवार, रोल नंबर 63. रोल नंबर 63, आदेश पवार. रोल नंबर 63 आहेत का लेक्चर मध्ये? रोल नंबर 63. ओके. वर्षा जाधव, रोल नंबर 11. Yes, ma'am. ओके. रोल नंबर 27, सिमरन मुलानी. रोल नंबर 27. Yes, ma'am. आहात लेक्चर मध्ये मॅडम? रोल नंबर 40, माधुरी शिंदे. Yes, madam. 46, पूजा वाघ. Yes, ma'am. 52, निखिल बोरकडे. Yes, ma'am. 54, सोहन गोरे. Yes, ma'am. 58, सुशील कारंडे. Yes, ma'am. 57, केतन कलकुंबे. Yes, ma'am. 66, विक्रम सुर्वे. Yes, madam. ओके, काय चालू आहे सुर्वे? कुठला पाठ चालू आहे? Ayurvedic system, madam. आयुर्वेदिक सिस्टीम का फॉर्म्युलेशन्स? Formulations. तोंडे आहेत का? रोल नंबर 69. Yes, ma'am. कुठलं फॉर्म्युलेशन सांगता एखादं एक्झाम्पल फॉर्म्युलेशनचे? घ्यायचं म्हणा मॅडम, अजून एकदा सांगितले. ओके, आता आपण फर्स्ट जो फॉर्म्युलेशन आहे आपला तो बघूया. डेफिनेशन समजली सगळ्यांना आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनची? Yes, ma'am. ओके, आता टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन्स कोणकोणते आहेत बघा.
आता त्याच्यामध्ये मोस्टली सॉलिड डोसेज फॉर्म जसे आपले जे ॲलोपॅथिक सिस्टीम आहेत, ॲलोपॅथिक डोसेज फॉर्मचे क्लासिफिकेशन सॉलिड, सेमी सॉलिड, लिक्विड, पावडर डोसेज फॉर्म आहेत. तसं सेम ॲज लाईक दॅट ॲलोपॅथिक आपले जे हॅलो, आय एम ऑडिबल टू ऑल? Yes, ma'am. ओके. ॲज लाईक ॲलोपॅथिक जे आपले ॲलोपॅथिकची मेडिसिनची सिस्टीम आहे, ॲलोपॅथिक जे आता रिसेंटचे आहे त्याच्यामध्ये त्याच्यासारखे सेम ॲज लाईक ॲलोपॅथिक जे आयुर्वेदिक सिस्टीम किंवा आयुर्वेदिक जी मेडिसिनची सिस्टीम आहे किंवा आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन जे आहेत ते काय केलेले आहे तर डिफरंट डोसेज फॉर्म मध्ये त्याला क्लासिफाय केलेलं आहे किंवा ग्रुप केलेलं आहे. इन दॅट फर्स्ट कोणता आहे तर सॉलिड डोसेज फॉर्म. आता सॉलिड डोसेज फॉर्म सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. मी उद्या एक्झाम्पल विचारणार आहे. सॉलिड डोसेज फॉर्मचे एक्झाम्पल विचारणार आहे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन मध्ये. सॉलिड डोसेज फॉर्म मध्ये पिल्स, गुटिका, वाटिका. गुटिका वटिका हे काय त्याचे एक्झाम्पल आहेत बघा. सॉलिड डोसेज फॉर्म, पिल्स, गुटिका वटिका. त्याच्यानंतर सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. सेमी सॉलिड डोसेज फॉर्म मध्ये लिहून घ्यायचे एक्झाम्पल अवलेहा, पाका, लेपा, घृता. घृताला ब्रॅकेटमध्ये स्नेहकल्पा. घृतालाच काय म्हटलं जातं स्नेहकल्पा म्हटलं जातं. बघा सॉलिड डोसेज फॉर्म आहेत पिल्स, गुटिका, वटिका. त्याच्यानंतर सेमी सॉलिड डोसेज फॉर्म आहेत अवलेहा, पाका, लेपा, घृता. घृता इज ऑल्सो नोन एज अन स्नेहकल्पा. ओके, लिहून घेतले सगळ्यांनी? Yes, ma'am. Yes, ma'am. रिपीट सांगा ना. ओके, सॉलिड डोसेज फॉर्म पिल्स, गुटिका, वटिका. सेमी सॉलिड डोसेज फॉर्म्स अवलेहा, पाका, लेपा, घृता. घृता, घृता नंतर ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचा घृता इज ऑल्सो नोन एज अन स्नेहकल्पा. ओके, देन थर्ड डोसेज फॉर्म लिक्विड डोसेज फॉर्म. लिक्विड डोसेज फॉर्म मध्ये अरिष्टा, असावा, अरिष्टा, असावा, अर्का, तैला, द्रवका. लिक्विड डोसेज फॉर्म अरिष्टा, असावा, अर्का, तैला, द्रवका. त्याच्यानंतर लास्ट पावडर डोसेज फॉर्म भस्मा, सत्वा, मंदुरा, पिष्टी, परपाती, शरा, चूर्णा. बघा पावडर डोसेज फॉर्म भस्मा, सत्वा, मंदुरा, पिष्टी, परपाती, लवणा, शरा, चूर्णा. ओके, लिहून घेतले सगळ्यांनी फॉर्म्युलेशन्स? और आयुर्वेदिक डोसेज Yes, फॉर्म ma'am. काय आहेत बघा. आयुर्वेदिक डोसेज फॉर्म आर grouped into 4 type. In that first type is in a solid dosage form. Under that examples are the pills, gutica, vatica.
Then second class semi-solid dosage form. Under that examples are the Avaleha, Paka, Lepa, Grita. Grita is also known as a Snehakalpa. Then third class liquid dosage form. Under that examples are the Arishta, Asava, Arka, Taila, Dravaka. And last class powder dosage form. Under that examples are the Bhasma, Sattva, Mandura, Pishti, Parpati, Lavana, Shara, Churna. These are the important dosage form in Ayurvedic drugs. Drugs मध्ये आयुर्वेदामधले काय तर important dosage form आहेत हे. सगळ्यांना क्लासिफिकेशन समजले? Yes, ma'am. Yes, ma'am. आता उद्याच्या लेक्चर मध्ये कुठलाही डोसेज फॉर्म विचारला आणि त्याचे एक्झाम्पल विचारल्यानंतर सगळ्यांना सांगता आले पाहिजे. ओके ओके मॅडम. Okay, ma'am. ओके आतापर्यंत काय केलं आपण? व्हॉट वी कवर्ड इन टुडेज लेक्चर. फर्स्टली वी हॅव रिवाइज्ड द Unani system of medicine. Then we have studied the naturopathy and yoga system of medicine. Then we move toward the Ayurvedic formulations of Ayurvedic formulation. In that we have studied the introductory part, then definition of an Ayurvedic formulation, then types of Ayurvedic formulation or dosage form of a Ayurvedic formulation that we have covered in a today's lecture. Okay. तर रिमेनिंग जो बीट आहे टाइप्स ऑफ फॉर्म्युलेशन आणि त्याच्यानंतर 1 by 1 फॉर्म्युलेशन आपल्याला बघायचे आहेत. कोणकोणते फॉर्म्युलेशन बघायचे तर आपल्याला असावा कोणत्या कॅटेगरी मधला आहे? कुठला डोसेज फॉर्म आहे तो? Liquid dosage form. लिक्विड डोसेज फॉर्म. ओके व्हेरी गुड. त्याच्यानंतर अरिष्टा लिक्विड डोसेज फॉर्म. लिक्विड डोसेज फॉर्म. गुटिका Powder. सॉलिड डोसेज. Solid dosage form. गुटिका comes under the solid dosage form. Okay. तैला Hi, ma'am. Dosage form. तैला Liquid Dosage form. Liquid dosage form. ओके. चूर्णा Powder. डोसेज फॉर्म. powdered dosage form. Okay. And Bhasma Powder. powdered dosage form. आणि लेहा अवलेहा सॉलिड डोसेज फॉर्म. Solid dosage form. एवढे जे फॉर्म्युलेशन्स आहेत ते फॉर्म्युलेशन्स आपल्याला काय करायचे आहेत डिटेल मध्ये बघायचे आहेत. ते आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. ओके शॅल वी स्टॉप हिअर? येस मॅडम. Yes, ma'am. ओके थँक यू. वेट. प्रतीक्षा सुरू असे फर्स्ट इयर आहेत का मॅडम? Yes, ma'am. रोल नंबर किती आहे मॅडम तुमचा? 41. 41. ओके वी विल स्टॉप हिअर. रिमेनिंग जो पार्ट आहे दॅट वी विल स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर. Thank you all of you. Thank you for your patience. Wait for attendance. Wait for 1 minute only.